हे परमेश्वरा महिमा पराक्रम शोभा विजय वैभव तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काय आहे ते सर्व तुझे. परमेश्वरा राज्य हे तुझे. सर्वाहून श्रेष्ठ उन्नत आहे. धन व मान तुझपासून प्राप्त होतो. सर्वावर प्रभुत्व चालतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. विकास थोर करणे सर्व सामर्थ्य तुझ्याच हाती आहे. तर आता हे आमचं देवा आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल. सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन आमेन आमेन. देव बाप्पा पुन्हा एकदा आम्ही तुझं गौरव करतो, स्तुती करतो. प्रभूजी तुझी महिमा करण्यासाठी तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं आणि प्रभुदेवा तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभुदेवा तू आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल तुझा आभार मानतो. आम्ही विश्वास बाळगतो की विद्या तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलणार आहे. प्रभूजी जे तुला अपेक्षित आहे विद्या त्या गोष्टी प्रभुदेवा माझ्या मुखातून निघणार आहे. अनेकांचं जीवन प्रभुदेवा निश्चितार्थाने तुझ्या गौरवानं सामर्थ्यानं महिमेने भरणार आहे. प्रभूजी असा विश्वास मी बाळगतो विद्या. कोणी या ठिकाणी रिकाम जाणार नाही प्रभुदेवा. तर प्रत्येक व्यक्ती प्रभुदेवा आज तुझ्यापासून प्राप्त करून जाईल. कोणासाठी तरी आशीर्वाद ठेवलेला आहे, कोणासाठी तरी आनंद, शांती, समाधान आणि प्रभुदेवा ज्ञानाच्या गोष्टी, तुझं वचन आणि प्रभुदेवा तुझ्याकडून येणारं अभिवचन तू ठेवलेलं आहेस. येशूच्या नावात आज त्यांच्यासाठी मी ते रिलीज करतो. प्रभू तुझा आत्मा काम करणार आहे असा विश्वास मी बाळगतो. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकली धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देवाने मला या ठिकाणी तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी उभं केलं, त्याबद्दल देवाचं गौरव असो, त्याची स्तुती त्याची महिमा करतो. आणि आज एक वेगळा विषय आहे आणि त्या विषयाविषयी बऱ्याच वेळेस आपण विचार करत नाही, पण बायबलमध्ये त्याला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि बायबलमध्ये जवळपास 78 वेळा तो शब्द आलेला आहे आणि 78 टाइम्स म्हणजे 78 वेळा बायबलमध्ये त्या शब्दाचा उल्लेख आहे, ज्या शब्दाविषयी आपण आज पाहणार आहोत. आणि त्याविषयी जास्त करून लक्ष दिलं जात नाही किंवा त्याकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. कदाचित तुम्ही यापूर्वी थोडंफार त्या गोष्टीविषयी ऐकलं असेल, पण काही गोष्टी नव्यानं आपण या ठिकाणी शिकणार आहोत की जे प्रभू आपल्याला आज शिकवू इच्छितो. आणि काही गोष्टी देवाने मला शिकवले त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जे काही तुम्हाला सांगू इच्छितो त्या गोष्टी आपण पाहूया. आणि नीतिसूत्रेचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय आणि 23वे वचन माझ्यासोबत काढा. खूप वचनं आहेत जी माझ्याजवळ या ठिकाणी संदर्भासाठी आहेत, पण इतका वेळ नाही आपल्याजवळ वचन वाचण्यासाठी. पण काही वचनं मात्र मी सांगेन तुम्हाला, तुम्ही ते लिहून ठेवा, नंतर घरी जाऊन वाचा. पण काही वचनं मात्र आपण या ठिकाणी वाचून जी महत्वाची आहेत आणि जे वाचणं गरजेचं आहे अशा वचनांना मात्र आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, मूर्खाला दुष्कर्म करण्यात मोज वाटते तरी सुज्ञाला ज्ञानात वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कदाचित हा विषय ऐकावा वाटणार नाही किंवा थोडंसं जड जाईल ऐकण्यासाठी, पण जे सत्य आहे ते आपण ऐकलं पाहिजे, जे जरी कठीण असलं तरी सुद्धा. आणि देव कधी कधी कान धरून आपल्याला शिकवतो आणि तुमच्या सहित मला सुद्धा तो देव शिकवतो की आपण कशा प्रकारे त्याच्याकडून शिकावं. आणि देवाची इच्छा आहे, बाजूला सांगा, देवाची इच्छा आहे की तू शहाणा असावा. देवाची इच्छा आहे की तू काय असावा? शहाणा असावा, सुज्ञ असावा. बायबल त्याला सुज्ञ म्हणतं की तू सुज्ञ असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे की कोणीही मनुष्य या पृथ्वीवर मूर्ख असू नये. देवाची इच्छा काय आहे की कोणीही मनुष्य या पृथ्वीवर काय असू नये? मूर्ख असू नये. पण जग, स्वतः मनुष्य आणि सैतान हे सगळेजण मनुष्याला मूर्ख बनवण्याचं काम करतात. प्रत्येक जगातली व्यवस्था मनुष्याला काय बनवत आहे? बरं, मूर्ख बनवत आहे. सैतान मनुष्याला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे आणि स्वतः मनुष्य सुद्धा स्वतःला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे. आणि मूर्ख हा शब्द जो आहे ना, बायबलमध्ये 78 वेळा आलेला आहे. मूर्खाविषयी बायबलमध्ये खूप स्पष्टीकरण दिले. तुम्ही बायबलमधली मी तुम्हाला जवळपास या ठिकाणी 100-150 वचनं दाखवू शकतो की ज्या ठिकाणी मूर्ख हा शब्द आलाय. आणि मूर्खाच्या संदर्भामध्ये असलेल्या बऱ्याचशा संदर्भाच्या गोष्टी मूर्खाच्या विषयी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. देवाची इच्छा आहे की आपण कोणीच मूर्ख असू नये. प्रेज द लॉर्ड. आपण कोणीच मूर्ख असू नये.
कारण आपण मूर्ख होतो अगोदर, आता आपण शहाणे होण्यासाठी बोलवलेले आहोत किंवा सुज्ञ होण्यासाठी बोलवलेलो आहोत. आपण अगोदर मूर्ख होतो, कारण बायबल सांगतं की शहाण्यांना लाजवावं म्हणून देवानं मूर्खांची निवड केली. देवानं कुणाची निवड केली? मूर्खांची निवड केली, यासाठी की ते मूर्ख येऊन देवाच्या राज्यामध्ये सुज्ञ होतील, देवाच्या राज्यामध्ये शहाणे होतील, ज्ञानी होतील आणि सुज्ञ होऊन देवाचा गौरव करत राहतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आपण मूर्ख होण्यासाठी किंवा मूर्ख बनण्यासाठी आणि मूर्ख होऊन जीवन जगण्यासाठी आपण या देवाला स्वीकारलेलं नाही, येशूला स्वीकारलेलं नाही आणि येशूमध्ये आपण आलेलो नाही, तर आपण सुज्ञ होण्यासाठी आलेलो आहोत. हालेलुया. बाजूला सांगा, तू सुज्ञ होण्यासाठी बोलवलेला आहेस. मूर्खाचा अर्थ काय होतो माहिती आहे? सिली, ज्याला इंग्लिशमध्ये सिली म्हणतात किंवा ज्याला फुलिश म्हणतात आणि बरेच फूल म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला फूल म्हटलेलं आहे. आणि बायबलमध्ये बिब्लिकल जो अर्थ होतो तो असा आहे की काही गोष्टी जे त्याला माहिती आहेत हे करायचं आहे तरी सुद्धा ते तो करत नाही, म्हणजे तो माणूस मूर्ख आहे. बायबल जे शब्दशः अर्थ सांगितलेला आहे बायबलमध्ये, त्याला माहिती आहे की वाईट करायचं नाही तरी सुद्धा तो वाईट करतो, त्याला मूर्ख म्हणतात. त्याला माहिती आहे की पाप करायचं नाही, पापाचा परिणाम माहिती आहे तरी सुद्धा मनुष्य पाप करतो, त्याला मूर्ख म्हणतात. आणि हे मूर्खत्व जे आहे ना, बायबल ह्या गोष्टीचा किंवा देव स्वर्ग ह्या मूर्खत्वाचा खूप विरोध करतो, खूप त्याचा तिरस्कार करतो, लक्षात घ्या. आणि बायबल सांगतं स्पष्टपणे की मूर्खांचा परमेश्वर तिरस्कार करतो आणि जे सुज्ञ आहेत त्यांच्यावरती मात्र देव कृपा करत राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण मूर्ख होण्यासाठी नाही तर सुज्ञ होण्यासाठी बोलवलेले आहोत. मूर्ख नेमकं काय काय करतो या गोष्टी आपल्याला बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. जे या ठिकाणी सांगितलंय, मूर्खाला कशात आनंद वाटतो? पहिली गोष्ट, मूर्खाला कशात आनंद वाटतो? दुष्कर्म करण्यामध्ये आनंद वाटतो. कोण मनुष्य मूर्ख आहे? जो पाप करतो तो कोण आहे? मूर्ख आहे. बाजूला सांगा, जो पाप करतो तो मूर्ख आहे. पाप करतो तो मूर्ख आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोण आहात. जो पाप करतो तो कोण आहे? मूर्ख आहे. जो गर्विष्ठ आहे तो मूर्ख आहे. बायबल सांगतो जो गर्विष्ठ आहे तो काय आहे? मूर्ख आहे. 14:3 नीतिसूत्रे 14:3. जो गर्विष्ठ आहे तो काय आहे? मूर्ख आहे. बायबल सांगतं मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काय असते? काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. प्रेज द लॉर्ड. जो गर्विष्ठ आहे तो काय आहे? मूर्ख आहे. जो पाप करतो तो कोण आहे? मूर्ख आहे. जो उपदेश ऐकत नाही तो मूर्ख आहे. तो नीतिसूत्रे 12:15 वाचा माझ्याबरोबर. जो उपदेश ऐकत नाही तो कोण आहे? मूर्ख आहे. त्या ठिकाणी लिहिले मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कदाचित तुम्हाला संदेश ऐकू वाटत नसेल तर तुम्ही कोण आहात? मग तुम्ही म्हणायचंय, जर तुम्हाला संदेश ऐकू वाटत नसेल तर तुम्ही कोण आहात? मूर्ख आहात असं बायबल सांगतं. मी नाही सांगत आहे, मी सांगत नाही. संदेश ज्याला प्रिय आहे तो सुज्ञ आहे. लक्षात घ्या. उपदेश ज्याला प्रिय आहे तो सुज्ञ आहे. उपदेश ज्याला आनंदाचा वाटतो तो सुज्ञ आहे. लक्षात घ्या. ज्याला उपदेश ऐकावं वाटत नाही, जो कानात बोटे घालतो उपदेशाच्या वेळेस, तो कोण आहे? मूर्ख आहे. कारण बायबल सांगतं तसं की मूर्खाला स्वतःचाच मार्ग नीट दिसतो, दुसऱ्याचा उपदेश ऐकावा वाटत नाही. त्याला नेहमी दुसरा जो आहे तो दुसरा चुकीचाच वाटतो. त्याला असं वाटतं की स्वतःच मी बरोबर आहे आणि तो नेहमी देव त्याला मूर्ख म्हणतो. लक्षात घ्या. जो सुज्ञ आहे तो उपदेश ऐकतो, जो सुज्ञ आहे तो संदेश ऐकतो, जो सुज्ञ आहे तो देवाची वाणी ऐकतो, जो सुज्ञ आहे तो आपल्या सोबत्याचं जे ज्ञानाचे बोल आहेत ते त्याला प्रिय वाटतो. पण जो मूर्ख आहे त्याला ज्ञानाचे बोल प्रिय वाटत नाही, त्याला त्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. त्याला असं वाटतं हे नको मला, ह्या गोष्टी नको आहेत मला. म्हणजेच काय? तो मनुष्य मूर्ख आहे. मूर्खाचे लक्षण मी तुम्हाला सांगत आहे. मूर्ख पाप करतो, मूर्ख उपदेश ऐकत नाही, मूर्ख गर्विष्ठ असतो. लक्षात घ्या. तो कधीच नम्र असू शकत नाही. जो गर्विष्ठ आहे नेहमी समजून चाला की तो मूर्ख आहे. कारण नम्र मनुष्य सुज्ञ असतो. नम्र माणसाला माहिती असतं की काय नेमकं करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या रस्त्याने जायचंय हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि म्हणून मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, सुज्ञाच्या तोंडी कधी गर्वाची काठी नसते किंवा त्याच्या तोंडून कधी गर्व बाहेर पडत नाही. आणि म्हणून मूर्ख जो आहे तो गर्विष्ठ आहे, मूर्ख आहे तो पाप करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जो अकलेचा पसारा मांडतो तो मनुष्य मूर्ख असतो. वाचा माझ्याबरोबर नीतिसूत्रे 13:16. खूप वचन आहेत बायबलमध्ये जी मूर्खाविषयी लिहिलेली आहेत. प्रत्येक
शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मात्र मूर्खतेचा पसारा मांडतो. कशाचा पसारा मांडतो तो? मूर्खतेचा. ऍक्च्युअली त्याला असं वाटत असतं खऱ्या अर्थाने की मी अकलेचा पसारा मांडतोय, पण तो अकलेचा नाही तर मूर्खतेचा पसारा मांडत असतो. म्हणजेच काय, तो ज्याला त्याला जाऊन काहीतरी सांगत असतो. म्हणजेच तो काय करत असतो बरं? मूर्खतेचा पसारा मांडत असतो. आणि मूर्खतेचा पसारा मांडणारा मनुष्य मूर्ख असतो. जो शहाणा असतो तो शांत असतो. जो शहाणा असतो तो सहन करतो. जो शहाणा असतो तो देवावर विश्वास बाळगतो. जो शहाणा असतो तो आपली बाजू मांडण्याच्या अगोदर दुसऱ्याची बाजू ऐकतो. आपली बाजू मांडण्याची त्याला जास्त गडबड नसते आणि त्याला असं वाटत असतं नेहमी की मी दुसऱ्याच ऐकावं, माझी बाजू देव मांडणार, माझी बाजू परमेश्वर मांडणार, माझ्या बाजूने परमेश्वर लढाई करणार, कारण माझ्या बाजूनं मी लढणार नाहीये, कारण जो लढाई करतो तो मूर्ख आहे. जो मूर्खतेचा पसारा मांडत असतो तो मूर्ख आहे. तो शहाणा मात्र सुज्ञतेचा पसारा मांडतो. शहाणा मात्र सुज्ञपणे परमेश्वराची बाजू मांडतो किंवा परमेश्वरासमोर आपलं म्हणणं मांडतो आणि परमेश्वर त्याच्या बाजूने लढत असतो. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला मूर्खतेच्या काय काय गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ज्ञानी असणं आणि मूर्ख असणं याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स नाहीये. तुम्ही साधारण बघितल्यानंतर त्याला लगेच ओळखू नाही शकत. साधारण अशा माणसाला लगेच ओळखता येत नाही की हा मूर्खतेनं चालणारा मनुष्य आहे की ज्ञानाने चालणारा मनुष्य आहे. बायबलमध्ये आपल्याला ज्या शहाण्या आणि पाच मूर्ख आणि 5 शहाण्यांचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की दोन्हीही सेम एकाच चर्च मध्ये असणाऱ्या त्या कुमारी होत्या, शहाण्या पण आणि मूर्ख पण ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस मात्र त्याला विभागलं जाईल. त्यावेळेस मात्र त्याची विभागणी केली जाईल, त्यांना वेगळं केलं जाईल आणि मूर्खांना ठेवलं जाईल आणि शहाण्यांना घेऊन गेलं. येशू ख्रिस्त शहाण्यांनाच किंवा सुज्ञांनाच नेण्यासाठी येणार आहे. लक्षात घ्या, मूर्खांना नेण्यासाठी येणार नाही. बाजूला सांगा, येशू ख्रिस्त सुज्ञांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्याबरोबर काना स्तोत्र 20 अध्याय आणि 3 वचन. हालेलुया, थँक यू जीसस. 20 अध्याय 3 वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावं आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. मूर्ख मनुष्य भांडण करीत राहतो. लक्षात घ्या, जो भांडण ज्याला प्रिय वाटतो तो मूर्ख आहे. बाजूला सांगा, भांडण ज्याला प्रिय वाटतो तो मूर्ख आहे. कारण भांडण जो मूर्ख आहे तो सतत भांडणाचे विचार करत असतो. त्याला सतत काहीतरी कुरापत उकरून काढायची वाटते. हे नाही झालं, ते नाही झालं, ह्या गोष्टी नाही झाल्या, असंच नाही झालं, तसंच नाही झालं, या गोष्टी बरोबर नाही होत आहेत किंवा माझ्या मनासारखं होत नाही. आणि म्हणून तो काय करतो बरं? भांडण उकरून काढतो. पण शहाणा मनुष्य मात्र कलहप्रिय नसतो किंवा भांडणप्रिय नसतो. तो शांत बसतो आणि आपली बाजू येईपर्यंत आपल्या बाजूने परमेश्वराला पूर्णपणे संधी देत असतो आणि देव माझी लढाई लढेल हे त्याला सुज्ञाला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. पण जो मूर्ख असतो मात्र तो भांडण उकरून काढतो. मग सोबत्यासोबत असेल, घरात असेल, नातेवाईकांसोबत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत असेल, पण भांडण उकरण्यासाठी सतत काहीतरी तो पॉइंट शोधत असतो. आणि समजून चाला, भांडण उकरणारा सतत भांडण उकरणारा मूर्ख मनुष्य आहे. आणि अशा माणसापासून सावध राहिलं पाहिजे आपण. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हा सतत भांडण करणारा आहे म्हणजे थोडासा रागीट आहे. ऍक्च्युअली तो रागीट नाहीये, तो खऱ्या अर्थानं मूर्ख मनुष्य आहे. आणि म्हणून तो सारखा भांडण उकरून करत असतो. बायबल सांगतं आपल्याला वारंवार, या ठिकाणी बायबल आपल्याला सांगत आहे, मूर्ख पाप करतो, मूर्ख गर्विष्ठ असतो, मूर्ख भांडण उकरून काढतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत बायबलमध्ये आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. उपदेशकाचं पुस्तकाचा 7वा अध्याय 9वे वचन. मी तुम्हाला मूर्ख काय काय करतो ह्या गोष्टी सांगत आहे. आता मूर्खत्व येतो कुठून हे पण आपण पाहणार आहोत. पण महत्वाचं म्हणजे हे पाहणं सुरुवातीला महत्वाचं जास्त आहे. 7:9 काय लिहिलं त्या ठिकाणी? मन उतावळे होऊन रागावू नको, कारण राग मूर्खाच्या हृदयात असतो. मूर्ख रागीट असतो. बाजूला सांग, मूर्ख काय असतो? रागीट असतो. आणि जो रागीट नाहीये तो शहाणा सुज्ञ आहे. लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटत असेल की मी रागीट आहे, थोडासा रागवट आहे, तर लक्षात घ्या की तुम्ही मूर्खतेचा पसारा मानत आहात. कारण रागाने दुसरं तिसरं काही नाही होत आहे, तर रागाने मूर्खत्व प्रकट होतं, दुसरं काही नाही होत. कारण बायबल सांगतं की मूर्ख काय असतो बरं? रागीट असतो. आणि म्हणून आपण मूर्ख असू नये यासाठी आपल्याला राग काढून टाकला पाहिजे. जो राग काढून टाकतो तो मूर्खतेतून बाहेर येतो. बाजूला सांगा, जो राग काढून टाकतो तो कशातून बाहेर येतो? मूर्खतेतून बाहेर येतो. आता या झाल्या बऱ्याच गोष्टी अजून आहेत.
माझ्याजवळ याच ठिकाणी सांगण्यासाठी वचन वाचण्यासाठी बरीच वचनं आहेत. आणि त्याच्यानंतर निसूत्रे याचा 10वा अध्याय 21वे वचन आहे, पहिला अध्याय 7वं वचन आहे. आणि हे लिहून ठेवा, आपण वाचण्यासाठी इतका वेळ आपल्यासाठी नाही, आपल्याजवळ नाहीये. आणि निसूत्रेमध्ये आणि उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आणि या ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी मूर्खाविषयी लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जर मूर्खाविषयी अधिक अभ्यास करायचा असेल तर बायबलमध्ये निसूत्रेचं पुस्तक वाचायला चालू करा, तुम्हाला स्पष्टपणे बऱ्याच गोष्टी समजतील. पहिली गोष्ट म्हणजे आता मूर्ख काय काय करतो हे मी तुम्हाला सांगितलं, किंवा मूर्ख कोण असू शकतो हे पण मी तुम्हाला सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मूर्ख मनुष्याला नेमकं कुठून येतं किंवा मूर्खत्व कुठून येतं. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य स्वतःच्या बुद्धीने मूर्ख बनतो. माझ्या बरोबर वाचा गणनाचं पुस्तक याचा 22वा अध्याय 29वं वचन. याच्याकडे आता तुम्हाला जास्त काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. गणना 22:29. या ठिकाणी एक माणूस आहे जो देवाचा सेवक आहे, पण त्या देवाच्या सेवकाला मात्र खऱ्या अर्थाने काही गोष्टी समजल्या नाहीत आणि ज्या तुम्हाला मला समजणं जास्त गरजेचं आहे. 22:29 आणि त्या ठिकाणी वचन असं सांगतं, बलाम गाढवीला म्हणाला, तू माझी चेष्टा केलीस, माझ्या हाती तलवार असती तर मी तुला आत्ताच छाटून टाकले असते. इंग्लिश मध्ये त्या ठिकाणी चेष्टा या ठिकाणी शब्द फूल आलेला आहे किंवा फुलिश आलेला आहे. तू मला मूर्ख बनवलंस. गाढवीला, तो कोणाला म्हणतोय? गाढवीला म्हणतो. देवाचा एक सेवक आहे जो गाढव घेऊन एका प्रवासाला निघालेला आहे. आणि असा प्रवास की ज्या प्रवासाला देवानं त्याला त्या प्रवासाला जायला सांगितलेलं नाही. देव त्याला जाऊ नको म्हणत होता आणि तरी सुद्धा तो आपलं गाढव घेऊन त्या प्रवासाला निघाला. आणि आता रस्त्यामध्ये काय होतं की त्याचं गाढव खाली बसतं. त्याच्याच एक म्हणजे तो गाढवावर बसलाय आणि ते गाढव काय बसतं? खाली बसतं. मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे, जी स्टोरी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. तुम्ही घरी जाऊन तो 22वा अध्याय पूर्ण वाचा, तुम्हाला स्टोरी समजेल. लक्षात घ्या, गाढव खाली बसतं. गाढव खाली बसल्यानंतर तो उठतो आणि तो काय म्हणतो की तू गाढव मला काय बनवत आहेस? मूर्ख बनवत आहेस. पण गाढव स्वतः त्याच्याशी बोलतो आणि गाढव काय म्हणतो माहिती आहे? मी तुला मूर्ख बनवत नाही, मी तुला मूर्ख बनवत नाही. गाढवानं त्याला काय सांगितलेलं आहे की इतके दिवस मी तुझ्या बरोबर असं कधी वागले का? नाही वागले, कारण त्याच गाढवावर तू बसतानास आजपर्यंत आणि आजपर्यंत मी तुला वाहवत नेलेलं आहे. आजपर्यंत मी प्रवास तुला मदत केलेली आहे, पण इतके दिवस मी तुझ्या बरोबर तशी कधीच वागलेले, पण ही पहिलीच वेळ आहे की मी आज तुझ्या बरोबर अशी वागली. म्हणजेच काय की यामध्ये देवाची योजना आहे. आणि त्याच वेळेस बलामाचे डोळे उघडले आणि त्याला पुढे एक देवदूत हातात तलवार घेऊन उभा असलेला दिसला. हालेलुया. असं या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या घटनेमध्ये एक मुख्यत्वे करून एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते, ती म्हणजे काय? बलामाला गाढव मूर्ख बनवत नव्हतं, बलामाला देवदूत मूर्ख बनवत नव्हता. बलाम स्वतःच्या बुद्धीने मूर्ख बनत चाललेला होता. त्याला गाढवानं मूर्ख बनवलेलं नव्हतं. तो गाढवाला दोष देत होता की तू मला मूर्ख बनवलंस, पण बलाम स्वतःच्या लोभामुळे मूर्ख बनलेला. लक्षात घ्या, त्याचा लोभ त्याला मूर्ख बनवत होता, त्याला त्याची बुद्धी मूर्ख बनवत होती. आणि ही गोष्ट समजण्यासाठी गाढवाला बोलवावं लागलं किंवा देवाला गाढवाला वाचा द्यावी लागली. आणि गाढवाला वाचा देऊन गाढव त्याच्याशी बोललं आणि त्यावेळेस त्याला कळालं की मला कोण नेमकं मूर्ख बनवत आहे. लक्षात घ्या, स्वतः मनुष्य स्वतःला मूर्ख बनवत असतो. नेहमी स्वतःच तो स्वतःला खोटं सांगतो. काहीतरी गोष्टी अशा असतात की जो स्वतःला स्वतः खोट्या सांगतो आणि असंच खोटं सांगितल्यामुळं आपण स्वतः मूर्ख बनतो. बऱ्याच वेळेस या ठिकाणी देवाचा हा सेवक आहे, त्याला सांगितलं होतं देवानी की या मनुष्याबरोबर जाऊ नकोस, त्या इस्रायलाला शाप देऊ नको, इस्रायलाला शाप देता येणार नाही. हे गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होती. त्यानं सुरुवातीला नकार दिला, पण द्रव्याचा मोठा लोभ त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्याला खूप मोठी संपत्ती देण्याचं अभिवचन त्या राजाने दिलं होतं. आणि एवढ्या सगळ्या संपत्तीचा लोभापोटी तो निघाला होता. आणि लक्षात घ्या, या सगळ्या बुद्धी, या सगळ्या अंतःकरणातल्या गोष्टी त्याला मूर्ख बनवत गेल्या. आणि त्याला असं म्हणत आलं की गाढव मला मूर्ख बनवत आहे, गाढव स्वतः खाली बसतं, गाढव मला पुढे घेऊन जात नाहीये. आणि ह्या गोष्टी त्याला समजल्या नाही. पण देवदूत पाहिल्यानंतर मात्र त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की खरोखर देवानी मला अडवलेलं आहे आणि मी स्वतः माझ्या बुद्धीमुळे मूर्ख बनलो. बऱ्याच वेळेस माणसाला हे कळत नाही की मनुष्य कशामुळे नेमका मूर्ख बनवत आहे किंवा कशामुळे मूर्ख बनत आहे किंवा कशामुळे माझी बुद्धी गहाण पडलेली आहे. पण बुद्धी गहाण पडते माहिती आहे तुम्हाला? आपल्या विचारांच्यामुळे, आपल्या विचारांमुळे. बायबल आपल्याला याकोबाच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगतं, याकोब याचा 1ला अध्याय आणि 14वं वचन, मनुष्य दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी या गोष्टी पाहत नाही. आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिले की तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. प्रत्येक माणूस कशाने मोहात पडतो?
आपल्या स्वतःच्या वासनेनं बुडवला जातो, स्वतःच्या वासनेने. मग त्याला डोळ्याची वासना असेल, डोळ्यासमोर त्याच्या गोष्टी काय आल्या असतील आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये काय विचार आले असतील किंवा कुठल्याही गोष्टी अशा असतील की जे स्वतः त्याच्या मनामध्ये त्याने विचार केला आणि त्याच्यामुळे तो मोहात पडतो आणि तो परिस्थितीला दोष देतो. बलामासारखं कुणीतरी गाढवाला दोष देतं, कुणीतरी मोबाईलला दोष देतं, कुणीतरी शेजाऱ्याला दोष देतं, कुणीतरी पत्नीला, कुणीतरी पतीला, कुणीतरी नातेवाईकांना, कुणीतरी परिस्थितीला, वेगवेगळ्या प्रकारे कुणीतरी बॉसला दोष देतं, कुणीतरी बँकेला दोष देतं. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वतः मनुष्य स्वतःच्या बुद्धीने मूर्ख बनतो. प्रथम म्हणजे काय की प्रथम तुमची बुद्धीच तुम्हाला सांगत असते की तुला हे करायचं आहे, तुला असं वागायचं आहे, तुला हे बोलायचं आहे, तुला या ठिकाणी रागवायचं आहे, तुला या ठिकाणी स्वतःचा मान सन्मान जपायचा आहे. त्याच्यानंतर तुला थोडंसं या ठिकाणी जोराने बोलायचं आहे, तुला या ठिकाणी शांत बसायचं आहे, तुला या ठिकाणी चाड्या सांगायच्या आहेत, तुला या ठिकाणी काहीतरी मस्का मारायचा आहे. हे सगळं त्याची बुद्धी सांगते आणि असं तो वागतो आणि मूर्ख बनतो. बायबल सांगतं स्वतःला शहाणी म्हणता म्हणता माणसं मूर्ख बनतात. माणसं स्वतःला शहाणी म्हणता म्हणता मूर्ख बनतात. लक्षात घ्या, आपण स्वतःच्या बुद्धीनेच जास्त करून मूर्ख बनत असतो. माहिती असतं माणसाला की पाप करायचं नाही, तरी सुद्धा त्याकडे डोळे झाक करून मनुष्य पाप करतो. आणि लक्षात घ्या, त्याला माहिती असतं सीसीटीव्ही कॅमेऱ्याला माणसं घाबरतात, लक्षात घ्या, पण देवाला घाबरत नाही. म्हणून मनुष्य काय बनतो, मूर्ख बनतो. सीसीटीव्ही पेक्षा देवाची भीती जास्त वाटली पाहिजे. सीसीटीव्हीची तर भीती आहे, मनुष्यच पाहिजे, पण देव मात्र सतत आपल्याला पाहत आहे प्रत्येक क्षणी. ही गोष्ट मनुष्य जाणीवपूर्वक विसरतो आणि बायबल सांगतं त्याच वेळेस माणूस खऱ्या अर्थाने मूर्ख बनलेला असतो आणि माणसाची बुद्धी त्याला जास्तीत जास्त मूर्ख बनवते. बायबल सांगतं रोमकराचं पत्र पहिला अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये, रोमकराचं पत्र पहिला अध्याय 21-22 वचन, तिथं असं लिहिलेलं आहे की देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही, त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं देवावर देव म्हणून विश्वास ठेवत नाहीत काही लोक. का ठेवत नाही त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला? त्याचं कारण आहे की त्यांची बुद्धी त्यांना ते सांगत नाही करायला, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे तसं नाही, मी अभ्यास केला नाही, मला माहिती आहे आणि मला इतिहास माहिती आहे, मला ह्या गोष्टी माहिती आहे, मला हे माहिती आहे, मला माझ्या नातेवाईकांनी मला हे सांगितलं होतं, मला माणसाने मला हे सांगितलं होतं आणि या सगळ्या विश्वास ठेवतात. आणि माणसं काय म्हणतात, देव नाही. काही जण नास्तिक का म्हणतात माहिती, स्वतःच्या बुद्धीमुळे नास्तिक म्हणतात. स्टीफन हॉकिंग्स नावाचा एक व्यक्ती आहे की जो खूप ज्ञानी होता आणि त्यांचाच एक प्रसिद्ध वाक्य आहे, तो असं म्हणतो माहितीये की तुम्हाला ज्या गोष्टी, लक्षात घ्या, मनुष्यानं अज्ञानी असणं हे जास्त धोकादायक नाही, पण अज्ञानी असून सुद्धा स्वतःला ज्ञानी म्हणणं हे जास्त धोकादायक. मनुष्यानं अज्ञानी असणं हे धोकादायक नाही, पण अज्ञानी असून सुद्धा स्वतःला ज्ञानी म्हणणं हे जास्त धोकादायक आहे. म्हणजेच काय, आपण देवासमोर ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आपण स्वतःला ज्ञानी म्हणून नाही तर अज्ञानी आहोत म्हणून आपण स्वतःजवळ देवाजवळ गेलं पाहिजे. बरेच वेळेस देवाजवळ जाणं, आध्यात्मिक जीवन जगणं, आध्यात्मिक गोष्टी करणं आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जीवन जगणं, या सगळ्या गोष्टी माणसासाठी कठीण काय बनतात माहितीये? ज्यावेळेस तो स्वतःला अज्ञानी असून सुद्धा ज्ञानी समजायला चालू करतो ना त्यावेळेस, मूर्ख असून सुद्धा शहाणा समजायला चालू करतो ना त्यावेळेस. काही लोक आज मंडळांच्या मध्ये बाळकाला नावं ठेवणारे किंवा लोकांच्या जीवनाला खराब करणारे अशी जी माणसं विश्वासणारे असतात ना, ते का असे म्हणतात माहितीये? कारण ते स्वतःला शहाणे समजतात म्हणून अशा प्रकारे जीवन जगतात. तर लक्षात घ्या, जर त्यांनी स्वतःला ज्ञानी समजायचं बंद केलं तर निश्चित अर्थाने त्यांना त्यांच्या खऱ्या गोष्टी समजायला चालू होतील की मी नेमकं कितपत पाहण्यात आहे, कितपत देवासाठी काम केलंय, कितपत मी सुवार्ता सांगतो, कितपत मी या गोष्टी केलेल्या आहेत. ज्यावेळेस हे माणसाला समजेल त्यावेळेस ऑटोमॅटिकरित्या तो मूर्खत्वातून बाहेर येईल. पण बऱ्याच वेळेस हे माणसाला कळत नाही, तो स्वतःलाच खोटं सांगत राहतो, तू बरोबर आहेस, तू बरोबर आहेस, तू बरोबर आहेस, तू ज्ञानी आहेस, तू हुशार आहेस, तुला सगळं समजतं, जग तुझ्याच म्हणण्यावर चाललेलं आहे आणि जग तुझ्याच ह्याच्यावर चाललेलं आहे. आणि हे सगळं जसं एक कुत्रा असतो लहान सुरू बैलगाडीच्या खालून निघालेला असतो आणि इतक्या तोऱ्यात तो निघालेला असतो आणि बैलगाडी पुढे जात असते तसा तो पण पुढे जात असतो आणि त्याला असं वाटत असतं की बैलगाडी बैलामुळे नाही तर माझ्यामुळे चालली. ऍक्च्युली बैलगाडी त्याच्यामुळे चाललेली नसते, बैलगाडी बैलांच्यामुळे चाललेली असते, गाडी हाकणारा वरती बसलेला असतो, सगळं काही चाललेलं असतं, पण हा मात्र गाडी खाली असतो आणि त्याला असं वाटत असतं की माझ्यामुळे चालली. आणि मूर्खाची गोष्ट तशी असते, मूर्खाला नेहमी असं वाटत असतं की व्यवस्था माझ्यामुळे चालते किंवा माझ्यामुळे हे सगळं चालतं.
पण लक्षात घ्या, संपूर्ण पृथ्वी चालवणारा मनुष्य कुठल्याही मूर्ख माणसाचा सुद्धा शून्य बनवून उपयोग करून घेऊ शकतो, कारण त्याच्याकडे ती शक्ती आहे, त्याच्याकडे ते बळ आहे. आपण त्याच्यासमोर शून्य म्हणून, आपण एकदम अज्ञानी असताना ज्ञानी म्हणून त्याच्यासमोर जाऊ शकत नाही, किंवा अज्ञानी असताना देवाच्या सेवेत किंवा कुठल्याही आपल्या आध्यात्मिक जीवनात सुद्धा अशा प्रकारे जीवन नाही जगू शकत की मला सगळं सगळं माहिती आहे आणि बायबल मला जास्त वाचायची गरज नाही, किंवा प्रार्थना पण मला जास्त करायची गरज नाहीये, आणि जास्तीत जास्त धार्मिक जीवन जगायची पण मला गरज नाही. असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका, कारण जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मला अज्ञानी म्हणून देवाजवळ जाण्याची गरज आहे. जास्तीत जास्त मला प्रभू काहीही कळत नाही आणि मी तुझ्याजवळ येतो, मला समजावून सांग. रोज सकाळी शून्य होऊन त्याजवळ जाण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही तसं जात नसाल तर तुमच्या ज्ञानातच तुम्हाला पकडलं जाईल आणि तुमचीच बुद्धी तुम्हाला किती मोठ्या संकटामध्ये घेऊन जाईल हे तुम्हाला समजलं. ही सत्य गोष्ट आहे. बायबल स्पष्ट सांगतं की स्वतःला शहाणे म्हणता म्हणता माणसं काय म्हणतात बरं, मूर्ख बनतात. जसं बायबल आपल्याला त्या शहाणे आणि 5 मूर्ख कुमारांच्या विषयी सांगतो. तुम्हाला माहित आहे, दोघांनीही दिवे घेतले होते, दोन्हीही दिवे घेतले होते, तरी सुद्धा त्या 5 खाली राहिल्या आणि 5च फक्त गेल्या. याचं कारण काय होतं माहित आहे? कारण त्यांना असं वाटत होतं की आम्ही अतिशहाणे आहोत, आम्हाला सगळं काय माहिती आहे आणि यांच्यापेक्षा पण जास्त आम्हाला माहिती आहे, हे ते समजत होते. हेच मुख्य कारण होतं, दुसरं काही कारण नव्हतं. ते काही खूप मोठ्या पापात होते, खूप मोठं काही वेगळ्या चुकीच्या गोष्टी करत होते, असं काही नव्हतं. ते स्वतःला जास्त शहाणे समजत होते म्हणून ते राहिले. तुम्ही असं समजतंय का स्वतःला? कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी प्रत्येकाने म्हटलं पाहिजे प्रभू मी काहीच नाही, शून्य आहे. जसं आपल्याला बायबल आपल्याला सांगतं की परुष गेला आणि परुष काय म्हणाला की प्रभूजी या जकातदाराचा कमी नाही, मी पाप नाही करत, मी उपवास करतो, मी सगळं काही व्यवस्थित करतो. पण बायबल सांगतं की जकातदार म्हणाला की प्रभूजी मी तुझ्याकडे पाहू पण शकत नाही, स्वर्गाकडे दृष्टी करण्याची सुद्धा माझी लायकी नाही, बस पाप्यावर दया कर. तुम्हाला माहिती आहे हे शब्द त्याला नीतिमान ठरवून खाली पाहिजेत. हे शब्द आणि हे शब्द तुमच्या आणि माझ्या असले पाहिजे. ज्यावेळेस आपण मूर्खतेतून बाहेर येण्याचा किंवा त्या शून्यपणाकडे जाण्याचा विचार करतो ना, त्यावेळेस स्वतःला जास्तीत जास्त आपण शून्य केलं पाहिजे. जर आपण शून्य करणार नाही तर आपलीच बुद्धी आपल्याला मूर्ख कधी बनवेल हे आपल्यालाच माहिती नाही. लक्षात घ्या. माझ्याबरोबर वाचा स्तोत्र 14 त्याचं पहिलं वचन. हे सर्वात लोकांच्या अंतःकरणाला खरोखर, कारण बायबल सांगतं त्या ठिकाणी स्पष्टपणे, तुम्हाला माहिती आहे ते वचन, तरी सुद्धा ते वाचा, कारण ते वचन जास्त वाचणं गरजेचं आहे. मूढ म्हणतो, मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगल कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. नास्तिक असणारा मनुष्य किंवा देवावर कधी कधी विश्वास ठेवणारा, कधी न ठेवणारा, कधी अविश्वास बाळगणारा हा मनुष्य काय म्हणतो माहिती आहे? मूढ म्हणजे काय? मूर्ख. बायबलमध्ये त्याला मूढ म्हटलेलं आहे. मूढ हा थोडासा एक असा शब्द आहे की जो शुद्ध भावाने वापरण्यात आलेला आहे आणि थोडासा आपण शुद्धतेचा शब्द म्हणून त्याला. पण मूढ म्हणजेच मूर्ख. म्हणजे मूर्ख काय म्हणतो आपल्या मनामध्ये की देव पृथ्वीवरती नाही. आणि नास्तिक मनुष्य, प्रत्येक नास्तिक मनुष्य मूर्ख आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक नास्तिक मनुष्य, प्रत्येक देवावर अविश्वास बाळगणारा तो मनुष्य मूर्ख आहे. लक्षात घ्या, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की मूढच म्हणतो की देव नाहीये पृथ्वीवर. लोक तर पाप करतायत, लोक तर वाईट करतायत, लोक तर चुकीचं जीवन जगतायत, त्याला तर आशीर्वाद मिळालाय, त्याच्या तर जीवनामध्ये पैसा आहे, तो तर किती ज्ञानी आहे, त्यानंतर किती प्रगती केली, त्याला कुठली देवाने शिक्षा दिलेली नाही, आणि इतके लोक रस्त्यावरती भटकतायत, खून करतायत, चोऱ्या माऱ्या करतायत, अतिरेकी कारवाई करतायत, एवढं सगळं करतायत आणि त्यांना कुठं देव शिक्षा देतोय, म्हणजे याचा अर्थ देव नाही. सरळ सरळ लोकांचे विचार असे होतात. लक्षात घ्या, कधीही अशा प्रकारचा विचार जर येणार असेल तर लक्षात घ्या तो मूर्खतेपासून आहे. आणि तुमच्या विचारांनी मूर्खतेकडे कधी तो विचार घेऊन जाईल तुम्हाला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही, कारण बायबल तसं स्पष्टपणे आपल्याला सांगतं की तशा प्रकारे मूर्ख मनुष्य विचार करतो. स्तोत्र 92 आणि त्याचं 6वं वचन. त्या ठिकाणी लिहिले मूर्खाला पशुतुल्य मनुष्याला कळत नाही आणि मूर्खाला समजत नाही. काय समजत नाही तर देवाची कृपा नाही समजत, देवाचं सामर्थ्य नाही समजत, देवाचं काम नाही समजत, देव काय करतो ह्या गोष्टी त्याला समजत नाहीत मूर्खाला. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही मूर्खतेच्या आपल्या विचाराने जर मूर्ख बनण्याच्या विचारामध्ये असाल तर लक्षात घ्या तुम्हाला कधीही देवाच्या गोष्टी समजणार नाही, देवाचं काम समजणार नाही. कारण प्रत्येक मूर्ख मनुष्य देवाच्या प्रत्येक कामावर पांघरून घालतो, देवाच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालतो. त्यानं तुमच्यासाठी काय केलेलं आहे
या सगळ्या गोष्टीवरती तो काय घालतो बरं? पांघरून घालतो. लक्षात घ्या. सॉरी, देवानं तुमच्यासाठी वरती पांघरून घालणारा मनुष्य नेहमी मूर्ख असतो. मूर्खत्व कधीही तुम्हाला विश्वासात वाढू देणार नाही, कधीही तुम्हाला देवावर जास्त विश्वास ठेवू देणार नाही, त्याच्यावर अवलंबून राहायला तुम्हाला मदत करणार नाही. कारण नेहमी जो विश्वासात वाढतो ना तो सुज्ञ मनुष्य असतो. जो देवावर अवलंबून राहतो ना तो सुज्ञ मनुष्य असतो. जो सुज्ञ आहे तो आपला सगळा भार देवावर टाकतो. भले किती संकट असू द्या, भले किती अडचण असू द्या, पण देवाच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी तो बोलत नाही. कारण मूर्ख मनुष्य सतत त्याच्या डोक्यामध्ये एक असतो की देव काम नाही करत, देव चमत्कार नाही करत, देव नाहीये जगामध्ये आणि देव ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. कारण मूर्खाच्या तोंडूनच अशा प्रकारचे शब्द येतात. पण सुज्ञाच्या तोंडून मात्र येतात की सुज्ञ नेहमी सतत सांगत असतो की नाही, देव आहे, माझ्या परिस्थितीकडे त्याचं लक्ष आहे, माझ्या जीवनावर त्याची कृपा आहे, माझ्या जीवनावर त्याची दया आहे, निश्चित परमेश्वर काम करेल आणि निश्चित परमेश्वर याच्यातून मार्ग काढेल आणि मी सगळ्यातून बाहेर आलेला असेल. हालेलुया. लक्षात घ्या, सुज्ञ मनुष्याला नेहमी विश्वासात वाढण्यासाठी त्याची सुज्ञता मदत करते, देवाचं वचन मदत करते, त्याचा विश्वास त्याला वाढवत राहतो, तो नेहमी देवाच्या आत्मिकतेमध्ये वाढत राहतो. पण मूर्खत्व मात्र तुम्हाला पाठीमागे खेचत राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः मनुष्य स्वतःच्या बुद्धीने मूर्ख बनतो. लोक माणसाला काय बनवतात? मूर्ख बनवतात. बाजूला सांगा, लोक माणसाला मूर्ख बनवतात का मूर्ख? खरंच. निसूत्रेचा 14वा अध्याय 7वं वचन वाचा माझ्या बरोबर. निसूत्रे 14:7. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक मनुष्याला मूर्खतेकडे घेऊन जातात, त्याला त्या वेगळ्या वाटेने घेऊन जातात. बायबल सांगतं त्या ठिकाणी 14:7 आणि 17 दोन्ही वाचायचं आपल्याला. मूर्ख मनुष्याच्या वाऱ्यात जाऊ नको, कारण त्याच्या ठाई तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही. हालेलुया. बाजूला सांगा, मूर्खाची सोबत तुला करायची नाहीये. 17वा अध्याय 12वं वचन ते सांगतं त्या ठिकाणी. जिची पिले चोरून दिली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा सोबती खूप शहाणा आहे, तर तपासून पहा की तो खरंच शहाणा आहे का, शहाणा आहे का नाही हे तपासण्यासाठी काय काय करावं लागेल? की तो रागीट आहे का, तो गर्विष्ठ आहे का, तो कुठल्या पापामध्ये जीवन जगतो का, नेहमी कधीही तो भेटल्यानंतर धार्मिकतेच्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी नेहमी टीकेच्याच गोष्टी बोलतो का, नेहमी चुकीचं दुसऱ्यांची बोलतो का, नेहमी काहीतरी एकत्र बसल्यानंतर नेहमी त्याच्या मुखातून वाईटच गोष्टी बाहेर पडतात का, इकडे आपण असं करूया, याला टोपी घालून त्याला टोपी घालून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करून आणि त्याच्यानंतर हा वाईट आहे तो वाईट आहे, मग याचा मी उलट पडणार आहे किंवा याचा मी बदला घेणार आहे किंवा या व्यक्तीच्या जीवनाकडे पाहून मला कधी ना कधी असं वाटतं की त्याच्या जीवनाचं चुकीचं व्हावं आणि त्याच्या जीवनामध्ये समस्या निर्माण व्हावी किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी. असं जर तुमच्या संपर्कातला तुमचा कोणता मित्र असेल, नातेवाईक असेल, तर लक्षात घ्या तुम्ही त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही, कारण तो तुम्हाला मूर्ख बनवणार आहे एक दिवस, कारण तो स्वतः मूर्ख आहे आणि तो तुम्हाला मूर्ख बनवणार, कारण माणूस मनुष्याला मूर्ख बनवत असतो. हालेलुया. लक्षात घ्या, ही गोष्ट विसरू नका, कारण मूर्खाच्या वाऱ्यास तुम्ही उभे राहिले आणि त्या माणसाच्या सोबत तुम्ही राहिले, त्यासोबत तुम्ही बोलले, वारंवार त्याला संपर्क ठेवला, वारंवार त्याच्यासोबत तुम्ही राहिले, तर निश्चित अर्थाने कुठल्या ना कुठल्या दिवशी तुम्ही त्याचा गुण शिकाल आणि त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतील आणि तुमचं जीवन त्याच्यासारखंच हळूहळू बनत जाईल आणि तुम्ही कधी देवाच्या वचनापासून, देवाच्या सामर्थ्यापासून, देवाच्या गौरवापासून लांब गेले हे तुम्हालाही कळणार नाही, कारण केवळ स्वतः नाही तर दुसरा माणूस सुद्धा आपल्याला मूर्ख बनवू शकतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं माणसं लक्ष देत नाहीत. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही, कारण जगानं मूर्ख बनवण्याची काय करून ठेवलेले ह्या जगामध्ये व्यवस्था करून ठेवली. 12 लूक कृष्णवर्तमान 12वा अध्याय आणि 20 वचन. लूक 12:20. हालेलुया. वाचा माझ्याबरोबर 12वा अध्याय 20वे वचन. त्या ठिकाणी काय लिहिले? परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्ख, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल?
या ठिकाणी श्रीमंत माणूस आहे आणि तो संपत्ती मिळवतो आणि संपत्ती मिळवल्यानंतर एक नवीन कोठार बांधण्याचा निश्चय करतो आणि त्याच्यानंतर देव रात्री त्याच्याकडे येतो आणि स्वप्नात त्याला काय सांगतो की तू आजच आजच्या रात्रीच काय होणार आहेस, मरणार आहेस, जे काही तू साठवलंस ते कोणाच होईल. आणि त्याला ते बोलत असताना देवाने त्याला काय म्हटलेलं आहे, मूर्ख म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, मूर्ख म्हटलेलं आहे. कारण जगाने काय करून ठेवली माहिती आहे, त्याच्या डोक्यामध्ये कुणाच्या गोष्टी येतो, त्याच्या डोक्यामध्ये जगाच्या गोष्टी. त्याच्या डोक्यामध्ये जे कोठार बांधायचे, संपत्ती साठवायचे, वेगवेगळ्या प्रकारे शेती करायचे, हे कोण ठरवलं, हे जगाने ठरवलं. हे जगाने व्यवस्था करून ठेवली की संपत्ती आल्यानंतर कोठार साठवायची, संपत्ती आल्यानंतर बँक बॅलन्स वाढवायचा, संपत्ती आल्यानंतर सोनं खरेदी करायचं, संपत्ती आल्यानंतर फिरायला जायचं, आणि हे जगाने व्यवस्था करून ठेवली. त्याच्यानंतर वेळ असेल त्यावेळेस चर्चला जाता आपण फिरायला जाऊ, किंवा वेळ असेल त्यावेळेस आपण एखादं चांगलं काम न करता पार्टी करूया. हे कुणाची व्यवस्था आहे, ही जगाची व्यवस्था आहे. लक्षात घ्या, जग आपल्याला मूर्खतेची व्यवस्था जगामध्ये करून ठेवली. पाप करण्याची व्यवस्था आहे जगामध्ये, वाईट वागण्याची व्यवस्था आहे, फिरायला जाण्याची व्यवस्था आहे. पण लक्षात घ्या, जास्त करून जगाची व्यवस्था तुम्हाला धार्मिकतेकडे कधीच घेऊन जाणार नाही. जगाची व्यवस्था कधीच तुम्हाला, कधीही तुमचा असा एखादा मित्र जो नेहमी चुकीचा विचार करणार आहे, तो कधीच तुम्हाला म्हणणार नाही चल आपण चर्चमध्ये जाऊया, आपण प्रार्थना करूया आणि एकत्र बसू, आपण एक कुठल्याही प्रकारच्या टप्पा न करता आपण 1 तास प्रार्थनेत घालू. असं म्हणणारे एखादाच कोणीतरी असतो, एखादाच. 10 जण तुम्हाला भेटले तर एकच तुम्हाला असं भेटेल की 1 तास प्रार्थना करूया. आणि 9 जण काय असतील माहिती आहे, ते 55 मिनिट गप्पा मारतील आणि म्हणजे आता आपण डोळे बंद करूया आणि सामर्थ्य प्रार्थना करू अन्य भाषेमध्ये 5 मिनिट. तो माणूस मूर्ख आहे. लक्षात घ्या, 55 मिनिट गप्पा मारलेला, तो 5 मिनिट अन्य भाषेची प्रार्थना तुमची काही काम करणार नाही. साधं तुमचा कागद सुद्धा हलणार नाही, काही होणार नाही. लक्षात घ्या, कारण 55 मिनिट तुम्ही सैतानाला पूर्णपणे वाव दिलेला, मूर्खतेचा पसारा मारला. आणि 5 मिनिटाची प्रार्थना नाही तर 55 मिनिटाची गप्पा टप्पा तुम्हाला इतक्या वाईट मार्गाला घेऊन जातील, हे तुम्ही विचार पण नाही करू शकत. पण बरेच वेळेस लोक माणसाला मूर्ख बनवत आहेत, माणसाला मूर्ख बनवत आहेत, विश्वासणाऱ्याला मूर्ख बनवत चालले. काहीतरी एखादी गोष्ट त्याला ट्रिक डोक्यामध्ये सांगायची. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की 2 लग्न करू नका, असं बायबलमध्ये कुठंच नाही लिहिलं. एक ट्रिक, थोडीशी ट्रिक डोक्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे, याच्यावरती सोशल मीडियावरती बहस आहे किंवा याच्यामध्ये वादविवाद आहे बऱ्याचशाच गोष्टीविषयी. तुम्हाला मी इतके वादविवाद सांगू शकतो की ज्याच्या, आणि हे वादविवाद कोण निर्माण केले माहिती आहे, विश्वासणाऱ्यानेच निर्माण केले. विश्वासणारे, ज्याला देव काय म्हणतो, विश्वासणारे नाही म्हणत. तुम्ही म्हणत असाल त्याला विश्वासणारे, देव त्याला मूर्ख म्हणतो. देव ज्याला मूर्ख म्हणतो ना, तुम्ही त्याला म्हणता अरे बाबा तू गोड छान आहे ब्रदर, तुम्ही खूप चांगले हो ब्रदर मूर्ख आहे. ब्रदर चांगला नाही, मूर्ख आहे तो. लक्षात घ्या, तुम्हाला वाईट वाटेल एक गोष्ट, पण हे सत्य आहे. टीका करणारा प्रत्येक विश्वासणारा मूर्ख आहे, निंदा करणारा प्रत्येक विश्वासणारा मूर्ख आहे. उपस्थित नसलेल्या माणसाविषयी जर तुम्ही कोणी काही बोलत असाल चुकीचं, तर लक्षात घ्या तुमची ती मंडळी मूर्ख आहे. त्या मंडळीची प्रार्थना ऐकली जाणार नाही, हे शब्द लक्षात घ्या. कारण आपल्याला प्रार्थना करण्यासाठी बोलवले, टीका करण्यासाठी नाही. आपल्याला देवाचं गौरव करण्यासाठी बोलवले, टीका करण्यासाठी नाही, निंदा करण्यासाठी बोलवलेलं नाही. आपण एकत्र येऊन देवाची महिमा करण्यासाठी बोलवलेले लोक आहोत. आपण स्वर्गामध्ये पवित्र हात उंच करून देवाची महिमा करणार आहोत. लक्षात घ्या, बायबल सांगतो पवित्र हात उंच करून प्रार्थना करा, पवित्र हात उंच करून. आणि ज्यावेळेस टीका करतो त्यावेळेस आपले हात पवित्र राहतात का? आपले हात पवित्र राहत नाही, आपले हात अशुद्ध होतात. मग पवित्र हात उंच करून तुम्ही प्रार्थना काय करणार आहे? ज्यावेळेस बंधू एकत्र येतात, विश्वास एकत्र येतात, बायबल सांगतं स्तोत्रामध्ये की ते अभिषेकासारखं आहे. कोणत्या अभिषेकासारखं? जो याजकाला अभिषेक केलेला आहे त्या अभिषेकासारखं आहे. ज्यावेळेस ते डोक्यावर ओतलं जातं ना, ते केवळ डोक्यावर नाही राहत, तर ते केसावरून दाढीवर येतं, दाढीवरून वस्त्रावर येतं आणि वस्त्राच्या काठापर्यंत जातं असं लिहिलं बायबलमध्ये. जर तुम्ही एकत्र येताय तर लक्षात घ्या, अगदी शेवटचा विश्वासणारा, ज्याला काही गमगणं बायबलचं माहित नाही, त्याच्यापर्यंत तुमचा अभिषेक ओसंडून वाहत गेला पाहिजे, याच्यापर्यंत. पण जातो का तसा अभिषेक वाहत? जात नाही, याचा अर्थ डोक्यावरच ओतला गेला नाही. मग तुम्ही एकत्र येऊन काय करणार आहे? कारण विश्वासणारे विश्वासाला काय बनवते? मूर्ख बनवते. तुम्हाला असा जोडीदार आहे का कोण जो मूर्ख बनवत आहे तुम्हाला? त्याच्या वाऱ्यास उभा राहू नका असं पाहिजे सांग. त्याच्या वाऱ्यास उभा राहू नका, वाऱ्यास उभा राहू त्याच्या जाऊ नका. तू नाही, तू जिथं आहेस ना प्रार्थनेला मी येत नाही.
तू जिथं एकत्र येतोस तिथं मी येत नाही, मला तुला भेटायचं नाही, मला तुझा फोन उचलायचं नाही. कारण का? तू टीका करणार आहेस, तुझ्यामुळं मी पण मूर्ख म्हणत चाललेलो आहे, तुझ्यामुळं मला पण देव मूर्ख म्हणत आहे. त्या शाण्यामध्ये नाही तर मूर्खामध्ये माझी गणना होत चालली. कारण देव करतोय, मी नाही करतोय ही गणना. देव याची विभागणी करतोय, मी करतोय का ही विभागणी? ही देवाने केली. 78 वेळा मी तुम्हाला सांगितलं ना, बायबलमध्ये ह्या गोष्टीविषयी लिहून ठेवलंय. कशासाठी लिहून ठेवलं? तर तुम्हाला मला स्पष्टीकरण द्यावं यासाठी तर लिहून ठेवलं. हे मी आज शोधून काढले का? नाही, हे तर हजारो वर्षापासून आहे बायबलमध्ये. आणि हजारो वर्षापासून बायबलमध्ये आज तुम्हाला कदाचित समजलं असेल, पण बायबलमध्ये ते हजारो वर्षापासून आहे आणि बायबल ते स्पष्टपणे शिकवत आहे. आणि या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला प्रत्येक विश्वास करा ज्यावेळेस सोबत येईल त्यावेळेस तो अभिषेक कोसळून वाहताना दिसला पाहिजे. त्याला दिसलं पाहिजे की इथं अभिषेक आहे, इथं प्रार्थना होते, इथं देवाचं गौरव केलं जातं. विश्वासणारे विश्वास करायला काय बनवतात? माणसं माणसाला काय बनवतात? मूर्ख. स्वतः मनुष्य मूर्ख बनतो, पण माणसं पण माणसाला मूर्ख बनवतात. कोणती टीका, निंदा, नालस जर तुम्हाला असं काही होत असेल तुमच्या जीवनामध्ये, कारण नीतिसूत्रे आपल्याला वारंवार स्पष्ट करतं. 10वा अध्याय 18वे वचन वाचा. नीतिसूत्रे 10वा अध्याय 18वे वचन. एवढी इतकी वचन आहेत या ठिकाणी. 18 वाचा, त्याच्यानंतर 14 वाचा, त्याचं 10वं वचन वाचा. नीतिसूत्रे 10 वाचा. जो डोळे मिचकावतो, जो दुःखास कारण होतो, तो वाचाळ मूर्ख अंधपात पावतो. आणि बायबल सांगतं गुप्तपणे द्वेष करणे. 11वं वचन. गुप्तपणे द्वेष करण्याची वाणी असत्य असते आणि चाहडी करणारा मूर्ख असतो. आणि त्या ठिकाणी 20 वचन असं सांगतं धार्मिकांची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आणि दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमची जीवा कोणासारखी आहे? धार्मिक माणसाची जीवा जर असेल तर ती कशासारखी असते? उत्कृष्ट रुपयासारखी लिहिलेली. उत्कृष्ट रुपयासारखी म्हणजे तुमचे शब्द ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस तुम्ही इतरांना काय बोलवता? धार्मिक गोष्टी शिकवत असता, लक्षात घ्या. पण समजा जर वाचाळ आहात तुम्ही, कारण मूर्ख काय असतो? वाचाळ असतो. वाचाळ म्हणजे सतत बडबड करणारा, काहीतरी चुकीचं बोलत राहणारा. आणि जो वाचाळ आहे तो काय असतो? मूर्ख असतो. आणि त्या वाचाळच्या मंडळीमध्ये किंवा वाचाळांच्या गप्पाटप्पांच्या मध्ये जर तुमचा सहभाग असेल तर बायबल तुम्हाला मूर्ख म्हणतं, लक्षात घ्या. कारण बायबलमध्ये तसं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, मी नाही सांगत आहे तुम्हाला. आणि 21वं वचन सांगतं धार्मिकांची वाणी बहुतांचे पोषण करते, पण मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. लक्षात घ्या, बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवत आहे की धार्मिकांची वाणी बहुतांचे पोषण करते. तुमची वाणी, तुमचं शब्द इतरांचं पोषण करतात का? पोषण करतायत म्हणजे काय करतात? त्याला बलवान बनवत आहे, त्याला त्याची आत्मिकतेमध्ये वाढ घडवत आहे, त्याची आत्मिकतेमध्ये उन्नती करतायत. आणि समजा जर तुमच्या गप्पा टप्पांच्या मध्ये किंवा तुम्ही एकत्र बसता त्यावेळेस विश्वासणारे असतील किंवा तुम्ही ज्या ठिकाणी संपर्कामध्ये जातात त्या ठिकाणी जर कोणाची अधोगती होत असेल तर तिथं मूर्खतेचा पसारा मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तिथं त्या ठिकाणी कुणाची उन्नती होत नसेल तर तुम्हाला सावध झालं पाहिजे. आणि जो उन्नतीसाठी अडकणे, एक तर त्याला बाजूला करा किंवा तुम्ही स्वतः बाजूला. आणि जर तसं करत नसाल तर त्याच्या वाऱ्यास उभा राहू नका असं बायबल सांगतं. तर तुमचा निर्णय तुम्ही काय करावं. कारण बायबल स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगतं, माणसं माणसाला मूर्ख बनवतात, मनुष्याला मूर्ख बनवतात. आणि असा कोणा तुम्हाला मूर्ख बनवणारा नातेवाईक आहे का? असा कोणता व्यक्ती आहे का जो एखादा प्रश्न टाकतो आणि तुम्ही दिवसभर विचार करत राहता त्याच्याविषयी आणि म्हणता की अरे असं असेल का? असं बायबलमध्ये लिहिलं नाही, असं असेल का? येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, खरं त्याच्या क्रूसावर जाण्याची आणि माझ्या पापांची क्षमा होण्याचं काय कारण आहे? कारण मी तर आत्ता आलो, येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मेला. असा प्रश्न टाकणारा कोणता नातेवाईक आहे का? तो तुम्हाला मूर्ख बनवणार, लक्षात घ्या ही गोष्ट. आणि ते तर पैसे देऊन धर्मांतर करतात. कोणीतरी तुम्हाला एक प्रश्न टाकतो असा आणि तुम्ही दिवसभर विचार, खरंच पैसे देत असतील का? मला तर दिले नाही अजून. तुम्ही विचार कराल ना, नाही देत नाही आम्ही ऍक्च्युली, पण कदाचित तुमच्या डोक्यामध्ये खरंच मला दिलं नाही म्हणजे बाकीच्यांना मिळाले असतं. आपण प्रश्न विचारूया, तुम्हाला किती मिळाले, मला किती मिळाले. आपण काही कोणाला पैसे देत नाही, धर्मांतरण पण करत नाही, पण प्रश्न टाकतात माणसं. आणि माणसंच माणसाला काय बनवतं? मूर्ख बनवतं. असं कोणीही मनुष्य नाही. तुम्ही शेवटच्या कडीपर्यंत जा. मला काही लोक फोन करतात की मला धर्म बदलायचा आहे आणि मला किती पैसे देणार. मी त्याला म्हणालो असं कोणी सापडला तर मला पण घेऊन चल, मला पण थोडे पैसे मिळतील, मी पण येतो तुझ्या बरोबर. कारण लोक तर मला म्हणतात ऑलरेडी की तू धर्म बदललायस, पण ठीक आहे मला पण थोडे पण मिळतील. पण असं कोणीही पैसे देऊन धर्मांतरण करत नाही. करोडो लोक आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. करोडो लोकांना पैसे वाटायला किती पैसे पाहिजे? पण आपल्याजवळ आहेत का ते? तुम्हीच तर दान टाकून चालले चर्चमध्ये, कशाला तुम्हाला पण पैसे देणार? पण बऱ्याच वेळेस हा गैरसमज पेरतात लोक आणि माणसं माणसाला मूर्ख बनवतात. असं मूर्ख बनवण्यापासून बाजूला व्हा.
प्रश्न विचारलाय तुम्हाला, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल तुम्हाला, नाही असं नाही. जर कदाचित तुमच्या मनात प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं उत्तर बायबलमध्ये आहे. जर देवाच्या सेवकाला विचारा तुम्ही, जर त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं, तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत विचारा, तुमच्या मनात समाधान केले जाईल. परमेश्वर तुम्हाला त्याचं उत्तर देईल नक्की. परमेश्वर तुम्हाला नक्की त्या गोष्टीचं समाधान करेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, सैतान मनुष्याला मूर्ख बनवतो. जगाला कोण थकवत आहे माहिती आहे? सैतान थकवत आहे. सैतान मनुष्याला मूर्ख बनवतो. बरं, प्रकटीकरण 12 3 वचन, 9 वचन, हे शेवटचा भाग आहे, ते पाहूया नंतर. याच्यानंतर आपण बंद करणार. प्रकटीकरण 12:9. लिहिले ह्या ठिकाणी की मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, जो सुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास पण टाकण्यात आले. या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतं की जो जगाला ठकवणारा म्हणजे मूर्ख बनवणारा, की सतत आणि सतत मनुष्याला मूर्ख बनवणारा असा दियाबल, असा सैतान, असे त्याचे दूत, सगळ्या दूतांना काय टाकण्यात आलं? बरं, खाली टाकण्यात आलं. कारण त्या ठिकाणी सैतान सतत मनुष्याला मूर्ख बनवण्याचं काय करत असतो? काम करत असतो. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 11वं वचन. यिर्मया 17:11. आणि त्या ठिकाणी लिहिले, तितर पक्षी आपण न घातलेली अंडी उबळतो, तसे अन्यायाने धन मिळवणाऱ्यांचे आहे, ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल व तो अंती मूर्ख ठरेल. तुम्हाला माहित आहे, संपत्ती किंवा पैसा हे सर्वस्व आहे, हे खूळ माणसाच्या डोक्यात कोण टाकलंय? सैतानाने टाकले. कोण टाकलंय? सैतानाने टाकलं. सैतानाने सांगितलं की संपत्ती असेल तर सर्व काही होतं, संपत्ती असेल तर नाते टिकतात, संपत्ती असेल तर प्रॉपर्टी खरेदी करता येते, संपत्ती असेल तर जीवन जगता येतं, संपत्ती असेल तर सगळं काही करता येतं, कुठेही जाता येतं, कुठेही फिरता येतं, काही खरेदी करता येतं आणि सगळं काही करता येतं. पण बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगतं की ते जे संपत्तीचं जे खोटं पण आहे, की जे सैतानानं फसवलेलं आहे, त्या सगळ्या संपत्ती मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये ऐन भरात सोडून जाईल आणि शेवटी तो काय होईल? शेवटी तो मूर्ख बनेल. शेवटी तो काय होईल? मूर्ख बनेल. म्हणजेच काय? सैतानाने मनुष्याला खोटं सांगून काय बनवलेलं आहे? मूर्ख बनवून ठेवलेलं आहे. की त्याला मूर्ख बनवून ठेवायचं, सतत त्याला काहीतरी खोटं सांगायचं आणि मूर्ख बनवत राहायचं. हे खोटं आहे, सैतानाचं खोटं आहे. दुसरं एक खोटं काय माहितीये सैतानाचं? की त्याच्याकडे सगळं अधिकार आहे. हे खोटं आहे, त्याचं खूप मोठं खोटं आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडे अधिकार होता, नाही असं नाही, त्याच्याकडे अधिकार होता, पण तो अधिकार कोणाकडे आता सध्याला? येशू ख्रिस्ताकडे अधिकार आहे. तो अधिकार आता सैतानाकडे नाही. तो अधिकार नाहीये. लक्षात घ्या, कारण येशू ख्रिस्तानी सैतानाचं शेपूट नाही ठेचलेलं. काय ठेचलेलं आहे? येशू ख्रिस्तानी सैतानाचं काय ठेचलं? डोकं ठेचलं. डोकं ठेचलं. शेपूट सामर्थ्य असते की डोकं सामर्थ्य असतं. तुम्हाला माहिती आहे, सापाचं डोकं ठेचल्यानंतर काय होतं? साप मृत्यू पावतो, है ना? किंवा शेपूट तडफडत राहते फक्त, बाकी काही होत नाही. पण आता साप काही करू शकत नाही. म्हणजे सैतानाचं शेपूट नाही ठेचलेलं, तर सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. म्हणजे अधिकार आता येशू ख्रिस्ताकडे आहे, अधिकार सैतानाकडे नाही. पण तुम्हाला मला तो सतत काय भासवत राहतो माहिती आहे? खोटं काय बोलत राहतो की अधिकार कोणाकडे आहे? अधिकार माझ्याकडे आहे असं तो सांगतो. आणि माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो. लक्षात घ्या, आपल्या फ्रस्ट्रेशन मध्ये, आपल्या चिंतेत, आपल्या दबावात आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि इथंच त्याने आपल्याला मूर्ख बनवलेलं असतं. आणि ही मूर्खत्व जे आहे ना, ते मनुष्याला नाशाकडे घेऊन जातं. संपत्तीचं जे मूर्खत्व आहे ते माणसाच्या डोक्यात त्याने टाकले. सामर्थ्याचं मूर्खत्व आहे ते सुद्धा माणसाच्या डोक्यात त्याने टाकलेलं आहे. आणि मनुष्याला या मूर्खपणामध्ये तो गुंफून ठेवतो. विश्वासणारे संपत्तीत नाही फसले तर त्या सामर्थ्याच्या याच्यामध्ये फसतात, सामर्थ्याच्या खोटेपणात फसतात. त्यांना असं वाटतं की नाही, सामर्थ्य माझ्याकडे नाहीये, सामर्थ्य येशूकडे पण नाही, सामर्थ्य तर सैतानाकडे, अधिकार जगातला सैतानाकडे नाही, अधिकार येशू ख्रिस्ताकडे आहे. बायबल सांगतं स्पष्टपणे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आता कोणाकडे आहे? येशूकडे आहे. पण सैतान मात्र मनुष्याला कितीतरी हजारो वर्षापासून खोटं सांगत आलेलं आहे की सैतानाकडे अधिकार आहे. पण येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर जाण्याद्वारे तो अधिकार येशूकडे गेला. आता सैतानाकडे अधिकार नाही, त्याच्याकडे लिमिटेशन्स आहेत.
येशूला लिमिटेशन नाही, त्याला काहीतरी मर्यादा आहे, पण येशूला काहीच मर्यादा नाही. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आणि समजत नाही तोपर्यंत आपण मूर्ख असतो. आणि सैतान आपल्याला मूर्ख समजतो, लक्षात घ्या, मूर्ख बनवून ठेवतो. आणि हे मूर्खातून बाहेर यावं अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला हे समजावं की नाही, सैतान मला मूर्ख बनवते. सामर्थ्याच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत. पैसा सर्वस्व नाही तर देव सर्वस्व आहे. ही गोष्ट तुम्हाला मला समजली पाहिजे. कारण संपत्तीवर भरोसा ठेवणारा संपत्ती सोडून जाईल आणि अंतिम किंवा शेवटी तो माणूस काय होईल? मूर्ख ठरेल. हे सैतानाला माहिती आहे. हे बायबलमध्ये लिहिले, हे सैतानाला माहिती आहे की संपत्ती याला सोडून जाणार आहे. संपत्ती सुद्धा टिकत नाही हे त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे. त्याला माहिती आहे देव असेल तरच देव टिकणार आहे, संपत्ती टिकणार नाही ही गोष्ट त्याला माहिती आहे. संपत्तीवर भरोसा ठेवल्याने हा मनुष्य मूर्ख बनणार आहे हे त्याला माहिती आहे. तरी पण तो त्याला खोटं सांगत राहतो की तुझ्याकडे पैसा असला ना सर्वस्व होईल. पण ते सर्वस्व नाहीये. आणि सैतान मनुष्याला वर्षानुवर्षांपासून मूर्ख बनवत आले. विश्वासणाऱ्याने तो मूर्ख बनवत आले. आणि या मूर्खत्वामध्ये आपण फसलं नाही पाहिजे. आपण त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. आपल्याला हे समजलं पाहिजे की सामर्थ्य देवाचं आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे की संपत्ती सर्वस्व नाहीये तर देव सर्वस्व आहे. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. पण बऱ्याच वेळेस हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपण काय बनतो बरं? मूर्ख बनतो. आणि या मूर्खत्वातून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि कुठल्या गोष्टी आपल्याला स्वीकारल्या पाहिजेत ही गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे. पहिली कोरिन्थीकरासपत्र याचा 3रा अध्याय 18वं वचन वाचा. कोणीतरी वाचा हे वचन. पहिली कोरिन्थी 3:18. कोणी स्वतःला बसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुम्हापैकी तुम्हाला वाटत असेल तर ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. हालेलुया, हालेलुया. बायबल त्या ठिकाणी काय सांगतं? कोणी स्वतःला बसवून घेऊ नये तर आपण काय म्हणावं बरं? युगाच्या दृष्टिकोनातून जर आपण ज्ञानी आहोत असं आपल्याला वाटत असेल तर ज्ञानी होण्याकरता त्याने काय म्हणावं? मूर्ख म्हणावं. आता हे सगळ्यात शेवटी म्हणजे देवासाठी असलेले मूर्ख. बाजूला सांगा, देवासाठी असलेले मूर्ख, देवासाठी असलेले अज्ञानी, देवासाठी मला काहीच माहिती नाही असे. आपण सगळेजण देवासाठी देवाजवळ गेल्यानंतर आपण असं म्हटलं पाहिजे, मी भरपूर संपत्ती आहे माझ्याजवळ प्रभू, पण मी तुझ्याजवळ माझ्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, पण तुझ्याजवळ ज्यावेळेस मी येतो ना त्यावेळेस सगळं ज्ञान संपतं. तुझ्याजवळ मी ज्ञानी नाही, मी रिकामा आहे. माझ्याजवळ मला असं वाटतं की मी जगातला सगळ्यात शहाणा माणूस आहे, पण मी गुडघे टेकतो ना त्यावेळेस मी असं म्हणतो, प्रभूजी मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, मला समजावून सांग, मला तुझा आत्मा मदत करू दे, मला समजावून सांग. तुम्हाला माहिती आहे पाऊल इतका ज्ञानी होता, इतका हुशार होता, पण तो असं म्हणतो मी मूढासारखा बोलतो, मी मूर्खासारखा बोलतो, मी मूढासारखं काम करतो. आणि असं म्हणण्या पाठीमागं कारण काय होतं माहिती आहे? तो देवासाठी मूर्ख बनलेला होतो. मूर्खत्वातून बाहेर आलो आपण, आता सुज्ञ झालो, पण देवाकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पण मात्र आपण असंच म्हटलं पाहिजे, प्रभूजी मला काही कळत नाही, प्रभू मला काही समजत नाही. मी जगासाठी जग मला समजत असेल, आता तुम्हाला मी संदेश सांगत आहे, पण देवाजवळ मी जातो ना त्यावेळेस लहान बाळासारखं जातो. लक्षात घ्या, देवाजवळ जातो त्यावेळेस मला असं वाटतं, प्रभूजी मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, आणि माझ्याजवळ काहीही बुद्धी नाहीये, मला काही समजत नाही, हे मला समजावून सांग, हे मला समजावून सांग. आणि हे समजावून जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी तुझ्यापासून उठत नाही. तिथे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण देवासमोर येतो त्यावेळेस आपण पूर्णपणे स्वतःला शून्य केलं पाहिजे, पूर्णपणे स्वतःला शून्य. कदाचित माणूस तुम्हाला मूर्ख बनवत असेल, कदाचित तुमची बुद्धी तुम्हाला स्वतःला मूर्ख बनवत असेल, सैतान तुम्हाला मूर्ख बनवत असेल, पण तुम्ही आता सगळ्यातून कदाचित बाहेर आले आणि शुद्ध बनले. पण आता शुद्ध बनलं तर मी आता काय करावं? तर मी रोज देवाकडे जावं, मी रोज परमेश्वराजवळ जावं, आणि परमेश्वराजवळ जाऊन मी पूर्णपणे त्याला समर्पण करून स्वतःला माझं जीवन त्याच्यापासून अधिक शुद्ध करावं, अधिक त्याच्याजवळून मी सामर्थ्य प्राप्त करावं, आणि त्याच्याजवळ जाऊन मी म्हणावं की प्रभूजी मला काही समजत नाही, तुझा पवित्र आत्मा मला मदत करू दे. आणि असं करण्याने मी जगाच्या दृष्टिकोनातून अधिक सुज्ञ बनत जाईल, आणि देवाजवळ माझं जे काही कमीपण आहे ते सतत मी सांगत राहील, आणि जगाच्या दृष्टिकोनातून आणि देवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हळूहळू मी सुज्ञ जगणं चालत राहील. हालेलुया. लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपण सतत केल्या पाहिजे. आणि या गोष्टी करत असताना मूर्खतेचं ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या, मूर्खाचे परिणाम पण आहेत. बरं, तुम्हाला असं वाटत असतं की मी मूर्ख असल्याने होणार आहे काय? की सगळ्यात शेवटी म्हणजे मूर्ख असल्याने आपण नरकामध्ये जाऊ शकतो. मूर्ख व नरकामध्ये संपतं. लक्षात घ्या, मूर्खत्व पृथ्वीवर नाही संपत जर देवाकडे नाही आला म्हणू शकतो.
देवाला नाही स्वीकारलं तर मूर्खत्व इथं संपत नाही, तर मूर्खत्व नरकामध्ये संपतं. कारण सैतान मूर्ख आहे, त्याला तो फसवणारे सगळे लोक मूर्ख आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला असं वाटतं सतत आणि सतत तो व्यक्ती जो व्यक्ती आहे की तो व्यक्ती सुद्धा माझ्याबरोबर नरकातच असला पाहिजे. लक्षात घ्या, मनुष्याला सैतान सतत सांगत असतो की स्वर्ग तुझ्यासाठी नाही, नरक ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी असला पाहिजे. पण तुम्हाला एक गोष्ट सत्य सांगू मी, सैतानाची स्वतःची सुद्धा इच्छा नाही नरकात जाण्याची. माहिती तुम्हाला, सैतान स्वतः सुद्धा नरकात जाऊ इच्छित नाही. त्याला सुद्धा स्वतःला असं वाटत नाही की मी स्वतः नरकात जावं. आणि जो स्वतः जाऊ इच्छित नाही ना, तो मनुष्याला नरकात पाठवण्यासाठी तयारी करत राहतो, सतत तो तयारी करत राहतो. कारण ज्यावेळेस येशू त्याला काढत होता, एकदा भूतग्रस्ताला एका काढत होता, त्यावेळेस सैतान स्वतः येशूला काय विनंती करतो माहितीये? त्या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतं की सैतानानं येशूला विनंती केली की आम्हाला कुठं पाठव, डुकरांच्या मध्ये पाठव. आम्हाला कुठे पाठव? डुकरांच्यात पाठव. आम्हाला अंधकारामध्ये पाठवू नको. म्हणजे काय? अंधकार भयानक आहे हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यानं येशूला विनंती केली की आम्हाला डुकरात जाऊ दे पण अंधकारात नको. म्हणजे याचा अर्थ काय की त्याची नरकात जाण्याची इच्छा नाही, या पृथ्वीवरतीच राहायचं त्याला. आणि जो पृथ्वीवरतीच राहू इच्छितो, नरकात स्वतः जाऊ इच्छित नाही, तो माणूस, तो सैतान मात्र मनुष्याला नरकात पाडण्यासाठी सतत तयारी करतो. विचार करा की आपण किती मूर्ख बनत चाललेलो सैतानाच्या दृष्टीकोन. आणि असं होऊ नये यासाठी आपल्याला काय बनलं पाहिजे? सुज्ञ बनलं पाहिजे. आणि सुज्ञ बनून आपण देवाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे. एक शेवटचं वचन वाचूया, त्याच्यानंतर आपण बंद करू. स्तोत्र 49 अध्याय 10 आणि 11 वचन वाचा. तुम्ही नंतर लिहून ठेवा, उपदेशक 7:17 लिहून ठेवा. स्तोत्र 49 10 11 कोणीतरी वाचा. उपदेशक स्तोत्र 49 10 11 वाचा. कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूळ व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात. त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली तरी त्याच्या कबरा, त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यापिढ्यांची बस्तीस्थाने होती. त्या ठिकाणी सांगतं की ज्ञानी मरतात आणि मूर्ख पुढे जातात नरकाच्या दिशेला. 7वा अध्याय उपदेशक 7:17 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. दुष्टतेचा अतिरेक करू नको, मूर्ख होऊ नको, तू अकाली का मरावे. मूर्ख अकाली मरतो असं बायबल सांगतो. आणि मूर्खतेचे परिणाम मी तुम्हाला सांगतो. मूर्खतेचा काय परिणाम होऊ शकतो? या ठिकाणी सांगितले की त्यांची कबरास त्यांची कायमची घरे होतात. कुणाची घरे होतात? कायमची. मूर्खांची कायमची घरे त्यांची कबरास होतात. म्हणजेच काय? मूर्ख मरतो, लक्षात घ्या, किंवा त्याचा नाश नरकामध्ये होतो ही गोष्ट सांगतो. आणि या ठिकाणी मूर्खतेचा परिणाम काय होतो? मूर्ख अकाली मरतो. अकाली म्हणजे वेळेआधी मरतो. वेळ येण्या अगोदरच, त्याची वेळ येण्याच्या अगोदरच तो मृत्यू पावतो असं बायबल सांगतो. आणि त्याच्यानंतर उपदेशक 10वा अध्याय आणि पहिलं वचन असं सांगतं की त्याला कुठेही विश्राम मिळत नाही. मूर्खाला कुठेही विश्राम मिळत नाही. 10वा अध्याय पहिलं वचन. गंध्याच्या तेलास मरून पडलेल्या माशामुळे दुर्गंधी येते, ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की कुठेही त्याला विश्राम मिळत नाही. कुठेही त्याला काय मिळत नाही? विश्राम मिळत नाही. लक्षात घ्या, आपण या सगळ्या गोष्टी पाहत असताना, मूर्खाच्या विषयी सगळ्या गोष्टी पाहत असताना एक प्रामुख्यानं गोष्ट आपल्या लक्षामध्ये घेण्यासारखी आहे की आपलं बुद्धी आपल्याला मूर्ख बनवू शकते, मनुष्य आपल्याला मूर्ख बनवू शकतो, सैतान आपल्याला मूर्ख बनवू शकतो. पण मी मात्र स्वतःला ओढून असं सांगणार आहे की देवा, मी मूर्ख नाही बनणार, तर मी सुज्ञ मनुष्य आहे. कारण मी मूर्ख बनण्यासाठी नाही, तर मी सुज्ञ बनण्यासाठी बोलवला गेलेला माणूस. हालेलुया. मी सुज्ञ बनण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. बाजूला सांगा पुन्हा एकदा की तू सुज्ञ बनण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे. मूर्ख बनण्यासाठी आपण इथं आहोत का? नाही. आपण सुज्ञ बनण्यासाठी आहोत. आपण नरकात जाण्यासाठी आहोत का? नाही. तर आपण स्वर्गामध्ये जाण्यासाठी बोलवलेलो आहोत. आपण शहाण्यामध्ये आपली गणना व्हावी यासाठी आपण या ठिकाणी आहोत. 5 कुमारी शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या, पण त्या मूर्खांपैकी नाही तर शहाण्यापैकी माझी गणना होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मी लोकांसाठी मूर्खतेचा कुठलाही पसारा लोकांसमोर मांडणार नाही, तर मी सुज्ञतेचा पसारा मांडेल. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं सुज्ञांची जीवा काय करते बरं? अनेकांचं पोषण करते. लक्षात घ्या, दुसऱ्यांची प्रगती करते. सुज्ञाची जीवा, तुमच्या आणि माझी जीवा किंवा तुमच्या आणि माझी जीभ, तुमच्या आणि माझे शब्द
तुमचं आणि माझं बोलणं, तुमचं आणि माझं धार्मिकतेचे शब्द लोकांची प्रगती करतील, उन्नती करतील, आध्यात्मिक उंचीवर त्याला घेऊन जातील आणि कुठल्याही प्रकारे लोकांना मूर्खत्वेकडे नाही तर लोकांना प्रगतीकडे आणि उन्नतीकडे नेणारे माझं जीवन असेल. हालेलुया. स्वतः सुज्ञ वागेन आणि दुसऱ्यांना सुद्धा सुज्ञ बनवण्याचा प्रयत्न करेन. प्रभू करू तुम्हाला या वचनाच्या वर आशीर्वाद करू. या आपण डोळे बंद करूया.